नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। फिनिक्स सोशल फाउंडेशनने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले होते। या उपक्रमाच्या माध्यमातून 43 ज्येष्ठ नागरिकांना दृष्टी प्राप्त झाली आहे। पुणे येथे यशस्वी शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे नागरिक शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शहरात परतले। शहरात परतलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी शिवाजी महाराजांचा एकच जय असा जयघोष करण्यात आला। फिनिक्स फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी ज्येष्ठ नागरिकांचे स्वागत केले आहे। तर पाहूयात सविस्तर व्हिडिओ। आज रोजी आम्ही नागरदेवळे येथील सामाजिक कार्यकर्ते फिनिक्स फाउंडेशनचे अध्यक्ष जालिंदर साहेब बोरुडे यांनी शिबिरामध्ये आम्हाला मार्गदर्शन करून आमची बुद्राणी येथे ऑपरेशनची सोय केली। मोतीबिंदूच्या तिथं हॉस्पिटल मॅनेजमेंटने खूप सुंदर अशी व्यवस्था केली आणि इथं पुन्हा नगरमध्ये पोहोच केला आम्हाला। त्याबद्दल आम्ही फिनिक्स फाउंडेशनचे जालिंदर साहेब बोरुडे यांचे आभार मानतो आणि त्यांच्या हातून अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो, गरिबांचे कल्याण होत राहो। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला मराठा समन्वय परिषद आणि जिजाऊ ब्रिगेडच्या संयुक्त विद्यमाने शहरात दीपोत्सव साजरा करण्यात आला। जुने बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर महिला शिवप्रेमी मोठ्या संख्येने एकत्र आल्या आणि त्यांनी महाराजांना दीपोत्सवाने मानवंदना दिली। या विशेष कार्यक्रमात महिलांनी पारंपरिक वेशभूषेत शिवाजी महाराजांचा जयघोष केला। दिव्यांच्या रोषणाईने परिसर उजळून निघाला होता, ज्यामुळे वातावरण भक्तिमय आणि उत्साही बनले होते। जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न साकारलं ते राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांना प्रथम अभिवादन। ज्या राष्ट्रमाता जिजाऊंनी शिवविचार पेरण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या करवी जे स्वराज्य स्थापनेचं जन्मापूर्वी जे पाहिलेलं स्वप्न होतं ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आपलं मूल आपला छत्रपती शिवाजी महाराज यांना वेळोवेळी विचारांनी घडवलं व आचरणामध्ये सगळ्यात पहिलं कुळवाडी भूषण म्हणून आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाती जो सोनफाळ दिला आणि ते मोती उगवले संपूर्ण शेतांमधून आणि छत्रपती शिवाजी महाराज घडविताना राष्ट्रमाता जिजाऊंची प्रेरणा, त्याचबरोबर अहत तंजावर ते तहत पेशावर यासारखं ज्यांनी व्यक्तिमत्व स्वराज्य संकल्पक शहाजी राजे असे माता व पिता ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात तेव्हा महाराष्ट्रामध्ये स्वराज्य स्थापलं जातं आणि त्याच उर्मीनं पुन्हा आज आपण पाहतोय की संपूर्ण भारतभर छावाची धूम आहे आणि ज्यावेळेस छावा पाहतो तर आमच्या डोळ्यांनी अश्रू येतात की अरे ज्या राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शहाजी राजे यांनी जे स्वराज्याचे विचार व स्वातंत्र्याचे विचार पेरले आणि स्वराज्यावर किती अतोनात प्रेम असावं, आपल्या मातीवर कसं प्रेम करावं हे शंभू राजांच्या ज्या मनामध्ये कोरलं। अवघ्या 2 वर्षाचे असताना छत्रपती संभाजी राजे त्यांचं मातृछत्र हरपलं व सामने आल्या राष्ट्रमाता जिजाऊ या आजीनं 2 छत्रपती अवघ्या महाराष्ट्राला दिलेले आहेत आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे प्रत्येक महिलेचा सन्मान व्हावा आणि समाजातील प्रत्येक स्त्रीचा घरोघरी आदर व्हावा ही सर्वात महत्वाची भूमिका जी आहे ती आणि विचार जो पेरलाय तो छत्रपती शिवाजी महाराजांनी पेरलाय। आमच्या शेतकऱ्यांच्या देठालाही हात लावू नका ही जी शिवगर्जना होती त्याची आज नितांत आवश्यकता आहे आणि सर्व अहिल्यानगर येथील सर्व शिवप्रेमींना व समाजातील सर्व शिवप्रेमींना मनःपूर्वक मी शिवजयंतीच्या तुम्हाला शुभेच्छा देतो। आज दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी शिवजन्म उत्सवापूर्वी आज एक पंथी शिवाजी महाराजांच्या चरणी म्हणून आज आपण सायंकाळी पूर्वसंध्येला आज दीपोत्सव अहिल्यानगर मध्ये मोठ्या भव्य थाटामाटामध्ये शेकडो संख्येने आज महिला इथे उपस्थित राहिल्या व आज शिवरायांना जी आपण पहिली पंक्ती लावली आहे की अंधार फार झाला
विचारांची नितांत आवश्यकता आहे. आमचे स्वातंत्र्यपणे आम्हाला जपता आलं पाहिजे. आमचं स्वातंत्र्य आम्हाला जपता आलं पाहिजे. यासाठी विविध प्रकारे माहिती, कायद्यांची माहिती प्रत्येक माझ्या महिला भगिनींना मिळावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आज प्रत्येकानं जगावं, यासाठी आज शिवजन्माचा हा उत्सव मोठ्या संख्येने आपण इथे साजरा केला. आपणा सर्वांना पुनश्च एकदा शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय जिजाऊ, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या उत्साहात येथील मेहंदी आर्टिस्ट प्रियंका आगरकर यांनी एक अनोखे पोर्ट्रेट साकारले आहे. प्रियंका यांनी नैसर्गिक मेहंदीचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराजांचे हुबेहूब चित्र रेखाटले आहे. प्रियंका आगरकर या शहरातील एक प्रसिद्ध मेहंदी आर्टिस्ट असून त्यांच्या या कौशल्यामुळे त्यांनी अनेक लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हे पोर्ट्रेट साकारण्यासाठी त्यांनी सुमारे 2 ते 3 तास खर्च केले. शिवजयंतीच्या निमित्ताने त्यांनी हे खास पोर्ट्रेट तयार केले असून ते सोशल मीडियावरही चांगलेच व्हायरल झाले आहे. अनेक जण त्यांच्या या कलाकृतीचे कौतुक करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी महाराजांच्या कार्याचा गौरव केला आणि युवा पिढीने त्यांच्या विचारांवर वाटचाल करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात बाजार समितीचे उपसभापती रभाजी सूळ, संचालक संतोष मस्के आदींसह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. आज आपल्या सर्वांचं आराध्य दैवत क्रांतराजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आज आरती करून महाराजांना अभिवादन आताच आपल्या सर्वांच्या उपस्थितीत केलेलं आहे. यासाठी उपस्थित असणारे बाजार समितीचे व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळ, सर्व अधिकारी, उपस्थित असणारे सर्व कामगार, भाविक भक्त व नगर तालुक्यातून आलेले सर्वच कार्यकर्ते, सर्वांचं मी प्रथमतः या निमित्तानं हार्दिक स्वागत करतो. आजचा कार्यक्रम हा संपूर्ण भारत देश मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतोय. कारण की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी जे केलं त्या गोष्टीमुळे आज खरं म्हणजे उंच छाती करून आज आपण सगळ्या समाजामध्ये फिरू शकतो. आणि त्यांनी जे कार्य आपल्यासाठी केलं त्यांच्यामुळे केवळ आज आपण आनंदाने जगू शकतो. त्याच मार्गदर्शनाखाली येणाऱ्या पिढीने त्यांच्या जे काही पुस्तकं आहेत, जे टीव्ही मध्ये येते, जे वेगवेगळे माध्यम महाराजांविषयी माहिती देतात, त्याच मार्गदर्शनाखाली आपण सर्वांनीच पुढची भविष्याची वाटचाल केली पाहिजे. कारण की महाराज आपल्या सर्वांचं दैवत आहेत आणि निश्चितपणे भूतोना भविष्य अशा प्रकारचं कार्य त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि निश्चितपणे जवळ सूरजचंद्र राहील तोपर्यंत महाराजांचं नाव हे निश्चित स्वरूपात प्रत्येकाच्या हृदयामध्ये राहणार आहे. आणि निश्चित एक चांगल्या प्रकारचं आज आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये महाराजांच्या विचाराचं सरकार आलेलं आहे. आणि महाराजांच्या विचारानेच खरं म्हणजे आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्रिमंडळ, सर्व आमदार, खासदार हे निश्चित स्वरूपात महाराजांच्या मार्गदर्शनाखालीच महाराष्ट्र चांगल्या पद्धतीने घडवतील. आणि नक्कीच अभिमान वाटतोय सांगायला की सर्व आज प्रत्येकाच्या हृदयामध्ये हिंदुत्व हे निश्चित स्वरूपात चांगल्या प्रकारचं फिरत आहे. आणि निश्चितपणे येणारी वाटचाल देखील आपल्या सर्वांची हिंदुत्वाच्या चांगल्या कार्यासाठीच राहील एवढं या निमित्तानं सांगतो. आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांच्या वतीने व आमच्या उपस्थित मान्यवरांच्या वतीने, नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने, आपल्या सर्वांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो, मानाचा मुजरा करतो आणि आपल्याला सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.